छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची संभाजीनगरातील कबर उकडून फेकण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटलंय। राज्यातील अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी यावरून आंदोलनं सुरू केलीत। बाबरी मशिदीसारखी कबर उद्ध्वस्त करण्याची भाषा देखील केली गेली। पण औरंगजेबाची कबर कुणी बांधली होती, कबरीच्या डागडुजीमध्ये इंग्रजांनी काय योगदान दिलंय आणि हैदराबादच्या निजामाच्या कबरीच्या संवर्धनामध्ये काय रोल आहे, सगळं काही जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। गुरु जैनुद्दीन सय्यद यांच्या कबरी शेजारी आपल्याला मातीमध्ये पुरलं जावं, कोणताही गाजावाजा केला जाऊ नये, कबरीवर मोकळा आकाश असावा, फार आलिशान बांधकाम असू नये, स्वतःच्या कमाईच्या पैशात म्हणजेच 14 रुपये 12 आणे इतकेच कबरीवरती खर्च व्हावेत आणि दफनविधीनंतर कबरीवर सब्जाचं झाड लावण्यात यावं, असं औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं होतं। अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा आजमशाह आणि मुलगी झिनतुन्निसाने या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत औरंगजेबाची कबर तत्कालीन औरंगाबादच्या खुलताबादमध्ये बांधली। पण कबरीच्या निर्मितीची, बांधकामाची आणि डागडुजीची खरी कहाणी औरंगजेबाच्या मृत्यूच्या 150 वर्षांनंतर सुरू होते। प्रसिद्ध इतिहासकार दुलारी कुरेशी यांनी औरंगाबाद नावा या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख केलाय। त्यानुसार 1921 मध्ये इंग्रज अधिकारी आणि व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन खुलताबाद येथे आला। 50हून अधिक वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाची कबर पाहून त्याला वाईट वाटलं। त्याने कबरीच्या दुरावस्थेची कल्पना ही तत्कालीन हैदराबादच्या निजामाला दिली। लॉर्ड कर्झनच्या विनंतीवरून निजामाने कबरीच्या निर्माणासाठी आर्थिक सहाय्य पुरवलं। साधेपणा जपताना कबरीलगत मार्बल ग्रिल लावून सजावट देखील करण्यात आली होती। कबरीची डागडुजी ही निजामाच्या मदतीने झाली, पण लॉर्ड कर्झनच्या सांगण्यावरूनच करण्यात आली का, याचा उल्लेख भारतीय पुरातत्व खात्याच्या नोंदीमध्ये आढळून येत नाही। औरंगजेबाच्या कबरीचं बांधकाम झाल्यानंतर तिथं पर्यटक व इतिहासकार यायला लागल्यानं या स्थळाला मोठं महत्त्व प्राप्त होत गेलं। त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारतातल्या काही ऐतिहासिक स्थळांना राष्ट्रीय स्मारक सुद्धा घोषित करण्यात आलं। तसंच 1951 मध्ये औरंगजेबाच्या कबरीला सुद्धा नॅशनल मॉन्युमेंट घोषित करण्यात आलं। परिणामी कबरीचं संरक्षण व संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी ही पुरातत्व खातं म्हणजेच केंद्र सरकारकडे आली। त्यामुळे सध्याचं तापलेलं राजकारण पाहता कबरीची छेडछाड व उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाजीनगरहून किंवा धुळ्याहून खुलताबादमध्ये जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेत। औरंगजेबाची कबर व लगतच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या सगळ्या राजकारणाबद्दल, वादाबद्दल, घडलेल्या राजकीय घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।